नवी मुंबई प्लॅन सिटी म्हणून उभी करून सिडकोनं आपली पाठ थोपटून घेतली। सिडकोनं दर्जेदार शहर आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या, पण त्यातही चंद्रावरील डाग ठरावा अशी परिस्थिती सिडकोनं उभारलेल्या घरांची होती। खास करून वाशीतील जयंत टाईप इमारती आणि त्यातील घरं। खरं तर त्यांना घरं म्हणावं का असा प्रश्न पडावा अशी या घरांची स्थिती झाली होती। कोंबड्यांच्या खुराड्यांपेक्षा वेगळी अवस्था यांची नव्हती। यामुळे सिडकोच्या धोकादायक इमारतीमध्ये मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊन नागरिक राहण्यास विवश झाले होते। एक दोन नाही तर तब्बल 20 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांना कसोटीचा होता। या दरम्यान संघर्ष हा या रहिवाशांच्या पाचवीलाच पुजलेला होता। काही रहिवाशांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण हा आवाज निगरगट्ट शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हता। निवडणुका आल्या की मोठे राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार येऊन भाषणं ठोकत होते। त्यांचं ऐकून रहिवाशांच्या आशा पल्लवित होत होत्या, मात्र दिलासा मिळत नव्हता। या संघर्षात अनेकांनी अखेरचा श्वास घेतला। त्यामुळे या रहिवाशांनी हातपाय गाळले होते। त्यांना निराशेनं ग्रासलं होतं। यातच त्यांना आशेचा किरण दिसला। या किरणांनी मृत अवस्थेत पोहोचलेल्या बियांना नवीन अंकुर फोडला। हा आशेचा किरण होता किशोर पाटकर नामक या रहिवाशांच्या खऱ्या पाठीराख्याचा। लोकांचा विश्वास आणि त्यांना त्यांच्या या संघर्षमय प्रवासात श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपनेते आणि मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा यांची पावलोपावली मिळालेली भक्कम साथ मोलाची होती। किशोर पाटकर यांच्या या संघर्षाला भक्कम साथ देणारे श्री विजय नाहटा यांचा एक IAS अधिकारी म्हणून असणारा दांडगा प्रशासकीय अनुभव नक्कीच किशोर पाटकर यांच्या या लढ्यात महत्वाचा ठरलाय। आणि म्हणूनच किशोर पाटकर हे नेहमीच त्यांना त्यांच्या रिडेव्हलपमेंट मिशन मध्ये भक्कमपणे साथ देणारे विजय नाहटा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कधीच विसरत नाहीत। मात्र राजकीय हेवेदावे, RTI कार्यकर्त्यांच्या आडकाठ्या, शहरातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय विभागाकडून जाचक अटी अशा एक ना अनेक कारणांमुळे नवी मुंबई शहरातील सिडको इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागत नव्हता। त्यामुळे भयभीत, असुरक्षित आणि स्वप्नातलं घर अशा संभ्रम अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना जर कोणी जीवदान दिलं असेल तर ते नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी। त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली हजारो लेखी पत्र आंदोलनांची इतिहासात नोंद झाली। त्यांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळालं। वाशीतील जुन्या सिडकोच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। रहिवाशांच्या जीवनात किशोर पाटकर हे नवीन पहाट बनून आले। कुणी कितीही दावे केले तरी येथील रहिवाशांना याची जाणीव आहे की जिद्दीनं संघर्षाची कास धरणारे श्री किशोर पाटकर हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवून देणारे देवदूत आहेत। शासनानं फेब्रुवारी 2015 मध्ये 2.5 FSI मंजूर केला। मात्र पुनर्विकास प्रकल्प मंजूर करायचा असेल तर त्यात अनेक जाचक अटी टाकल्या। यामुळे घरांचं स्वप्न पुन्हा धूसर झालं। पुनर्विकास प्रकल्पासाठी 100% रहिवाशांची संमती, सिडको ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक, ट्रान्झिट कॅम्प अशा अति किचकट आणि जाचक अटी असल्यानं 2.5 FSI मंजूर झाल्यानंतरही 5 वर्षात एकही वीट रचली गेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा किशोर पाटकर यांना संघर्षाच्या भूमिकेत यावं लागलं। जिद्द आणि लोकांना सुरक्षित घर देण्याची स्वीकारलेली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा सुरू झाली किशोर पाटकर यांची प्रशासकीय आणि न्यायालयीन लढाई। तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे किशोर पाटकर यांनी धाव घेतली, पाठपुरावा केला। परिणामी त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली। पुनर्विकास प्रकल्पातील सर्व जाचक अटी वगळण्यात आल्या। त्यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीतून युनिफाईड DCPR मंजूर करण्यात आला आणि पुनर्विकास मंजूर करण्यात आलेला 2.5चा FSI थेट 5.2 पर्यंत वाढला। आज सर्व अडथळे पार करून अखेर धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घराची पहिली वीट रचण्यात आली। सर्वप्रथम वाशीमधील श्रद्धा, एकता, कैलास, पंचरत्न, गुलमोहर
आशीर्वाद अशा अनेक धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिकेनं बांधकाम परवानगी दिली। इतर प्रकल्प महापालिकेकडे मंजुरीसाठी पाईपलाईन मध्ये आहेत, त्यांचा पाठपुरावा किशोर पाटकर करतायत। महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळताच तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणं, त्यांना परवडणारं दरमहा भाडं देणं, कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे लॉटरी प्रक्रिया राबवून त्यांना घरांचं अलॉटमेंट करणं, या महत्वाच्या बाबी देखील पारदर्शकपणे आणि विश्वासानं पूर्ण करण्यात आल्या आहेत। महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळताच शहरात आज जोमानं पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे। कुणी एक नाही तर वेगवेगळ्या प्रसिद्ध बिल्डर्सच्या माध्यमातून विविध प्रकल्प मार्गी लागतात। धोकादायक इमारतींच्या पाडकामानंतर आता बांधकाम सुरू झाल्यानं हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय। मनात कोणतीही असुरक्षित भावना न ठेवता आज नागरिकांनी फक्त किशोर पाटकर यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज 2,500 नागरिकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। युद्ध पातळीवर पुनर्विकास प्रकल्प आज वाशी इथे सुरू आहेत। इमारतींचा एक एक स्लॅब वर वर चढतोय, त्यांना त्यांच्याच घराच्या मोबदल्यात त्याच ठिकाणी मोठं प्रशस्त घर मिळणार असल्यानं नागरिक आनंदून गेलेत। हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात आजही अश्रू तरळतात, पण या अश्रूंचं आनंदाश्रूत रूपांतर झालंय आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते फक्त आणि फक्त किशोर पाटकर यांचे पॉलिटिकल गुरु श्री विजय नाहटा आणि किशोर पाटकर यांना।